ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी आज एकदिवसीय संपावर गेले असून कार्यालयाबाहेर कामबंद आंदोलन छेडण्यात आले। या आंदोलनात अंगणवाडी सेविकांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलाय। त्यामुळे परिसरात घोषणाबाजी आणि आंदोलनाचं वातावरण पाहायला मिळालं। जुनी पेन्शन योजना लागू करा तसंच काळा कायदा रद्द करा या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलन सुरू केले। आंदोलनकर्त्यांनी सांगितलं की मागील काळात संबंधित प्रशासनाकडे 8 ते 9 वेळा निवेदन देण्यात आले, मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही। जोपर्यंत मागण्यांवर सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे। येत्या काळात हे आंदोलन आणखी मोठ्या स्वरूपात करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केले। दरम्यान धर्मराज्य पक्षानं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला असून आंदोलनकर्त्यांच्या मागण्या योग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केले। प्रशासनाकडून या मागण्यांवर काय भूमिका घेतली जाते याकडेच आता सर्वांचं लक्ष लागले।